पुण्यातील स्वारगेटमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणामध्ये आता विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर पुणे पोलीस विशेष वकील नेमण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवणार आहेत। येत्या 2 दिवसांमध्ये हा प्रस्ताव पाठवला जाईल। सुनावणीच्या वेळी विशेष सरकारी वकील पीडितेची बाजू मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने अनुपस्थित राहिलेत। त्यामुळे उत्तर प्रदेशातील लखनौ न्यायालयाने त्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावलाय। तर त्यांना 14 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत। एसटी महामंडळाच्या 140 जागांवर जाहिराती लावण्याच्या हालचाली शासनाने परस्पर सुरू केल्या। त्यामुळे महामंडळाने आक्षेप घेतला होता। त्याला आता परिवहन मंत्र्यांनीही विरोध दर्शवत एसटीची एकही जागा शासनाला परस्पर दिली जाणार नाही असं स्पष्ट केलं असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिली आहे। सोलापुरात विनापरवाना माती उत्खनन करून घेऊन जाणाऱ्या 11 हायवा टिपरवर महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे। या कारवाईत 11 मोबाईल आणि 6 वाहनांसह तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। होळी सणासाठी येवल्यातील कारागिरांकडून टिमकी बनवण्याची लगबग सुरू आहे। ग्रामीण भागामध्ये होळी पेटवल्यानंतर टिमकी वाजवण्याची परंपरा आहे। मात्र मागणी कमी असल्यामुळे टिमकी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन पदांसाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू केली आहे। या भरतीमध्ये 945 पदं पुरुषांसाठी राखीव आहेत, तर 103 पदं महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत। सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जीव्हीएस बाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले। सर्व पाणीपुरवठा स्रोतांचे नियमित क्लोरिनेशन करून त्यावर देखरेख ठेवण्याच्या सूचना आंबेडकर यांनी दिल्या। महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी 18 जून 2024च्या शासन निर्णयानुसार सुधारित धोरण जाहीर केलंय। मागील वर्षी बदल्या न झाल्यामुळे यावर्षी बदल्या होतील। या प्रतीक्षेमध्ये शिक्षक आहेत, तर या शासन निर्णयानुसार बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबवली जाणार आहे। मुंबई महापालिकेच्या 1129 शाळांमधील 9048 शिक्षकांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी फक्त 9 विभाग निरीक्षक कार्यरत आहेत। अनेक वर्षांपासून विभाग निरीक्षकांची भरती झालेली नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे। यंदा देशात साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता असली तरी देखील पुढील वर्षाच्या प्रारंभी देशामध्ये पुरेसा साखर साठा उपलब्ध असेल असा दावा इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर असोसिएशनने केलाय। केंद्राच्या मानकानुसार किमान 3 महिन्यांचा शिल्लक साखर साठा पुढील हंगामाच्या सुरुवातीला शिल्लक असणं गरजेचं असतं। सूर्य तळपायला लागल्याने तापमानाची होळी पेटलेली आहे। कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढू लागलाय। उन्हाचा चटका वाढल्याने उच्चांकी 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यात गेल्या 1 वर्षामध्ये 2,30,000 नवीन क्षयरोगाचे रुग्ण नोंदवले गेले। त्याआधी क्षयरोगाच्या 2,23,000 रुग्णांची नोंद झाली होती, तर यावर्षी जवळपास 10,000 पर्यंत अधिक रुग्णांची वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक बसची दुर्दशा झाल्याचं समोर आलं आहे। भंगार बस रस्त्यावर चालवल्या जात असल्याचा प्रकार समोर आलाय। काही बसच्या काचा तुटलेल्या आहेत। या स्थितीमध्ये प्रवाशांना प्रवास करावा लागतो। याद्वारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होतोय।